हॅलो मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण बनवूया साबुदाणा सरबत. साबुदाणा सरबत बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी सब्जा भिजवून घेतला आहे. सब्जा अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर मी घेतला आहे साबुदाणा. साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला कमीत कमी 1 तास तरी त्याला पाण्यात भिजत ठेवायचे. साबुदाणा पाण्यात भिजत ठेवल्यानंतर आपण घेतलं आहे दूध तापायला. दुधामध्ये मी 1 ग्लास दुधामध्ये पाऊण ग्लास पाणी घातलं आहे. ह्याला तुम्ही डेझर्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता. जर डेझर्ट म्हणून खायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालू नका, तर फक्त दूधच बॉईल करून घ्या. त्यानंतर मी घेतलं एक पातेलं, त्यात घातलं पाणी, त्यात घातला साबुदाणा. साबुदाणा आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला साबुदाणा शिजतो आहे तोपर्यंत आपण फळं कापून घेऊया. मी फळांमध्ये सगळ्यात अगोदर घेतलं आहे कलिंगड, त्यानंतर मी घेतलं आहे सफरचंद. हे सगळे फळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी द्राक्ष घेतली आहेत. द्राक्षसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत. तोपर्यंत आपला साबुदाणा शिजत आहे. साबुदाणा शिजायला आपल्याला 5 ते 4 मिनटं लागतात. त्यानंतर साबुदाणा जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. त्यानंतर आपण सगळी फळं कापून घेतलेली आहेत. साबुदाणा आपण आता गाळून घेणार आहोत. साबुदाणा आपला ट्रान्सपरंट झाला आहे. साबुदाणा गाळून घेऊया आणि गाळून घेतल्यानंतर साबुदाणा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याला जो पण स्टार्च आहे तो सर्व स्टार्च आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक वाटी घेऊया. त्या वाटीमध्ये आपण 1 चमचा दूध पावडर आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतो आहे. तर तुम्हाला जर उपवासासाठी ही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर स्किप करा. 2 चमचे फक्त तुम्ही दूध पावडर घ्या आणि हे सगळं मिक्स करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये गाठी व्हायला नको आहेत. तर ते एकदम मऊ आणि एकजीव असं मस्त मिश्रण व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण दूध तापायला ठेवले. दूध तापायला ठेवल्यानंतर आपण दुधाला उकळी आली की त्यात खडीसाखर घालून घेणार आहोत. मी खडीसाखर घातली आहे. तुमच्याकडे खडीसाखर नसेल तर तुम्ही साधी साखरही घालू शकता. त्यानंतर आपण घेणार आहोत, आपण जे मिश्रण मिक्स केलं होतं ते घालणार आहोत. पण आपल्याला ते ढवळता घालायचे, कारण जर त्या दुधामध्ये गाठी तयार झाल्या तर आपली रेसिपी खराब होऊ शकते. त्याला एक उकळी आल्यानंतर आपण त्यात साबुदाणा घालणार आहोत. साबुदाण्याला पण एक उकळी काढणार आहोत. त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स घातलेत. मी माझ्या पसंतीने घातलेत, तुम्ही तुमच्या पसंतीने घालू शकता. त्यानंतर आपण फ्रूट्स घालून घेतलेत. फ्रूट्ससुद्धा मी माझ्या पसंतीने घातलेत, तुम्ही तुमच्या पसंतीने घालू शकता. फक्त जास्त आंबट फ्रूट्स घालायचे नाही आहेत, कारण आंबट फ्रूट घातल्यानंतर ते आपलं दूध फाटू शकतं. त्यानंतर आपण ग्लासात सब्जा घेतला आहे, सब्जा घातला आहे. त्यानंतर आपण जे रेसिपी बनवलेली आहे साबुदाणा सरबत ती घातली आहे आणि त्यानंतर आपण वरून परत थोडासा सब्जा घातला आहे. त्यानंतर माझ्याकडे थोडी टूटी फ्रूटी होती, मी सजवण्यासाठी ती घातली आहे. तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाहीतर नाही घातली तरी चालेल. आपली रेसिपी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.